मित्रहो नमस्कार. लोकराज्य अध्यासन कराडतर्फे आयोजित वाचन जागर उपक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. ज्येष्ठ साहित्यिक लोकशाहीर रामभाऊ साठे लिखित फकीरा या विख्यात कादंबरीचं क्रमशः वाचन. वाचक स्वर ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते कराड. फकीरा भाग क्रमांक 25. फकीरा दाराला भिडला होता. नंग्या तलवारी कुऱ्हाडी लखलखत होत्या. माणसात बळ उसळत होतं. वाड्यात घुसा हा एकच आक्रोश त्यांना पुढं रेटीत होता. फकीरा हातात तलवार घेऊन अगदी दाराला छाती लावून उभा होता. त्यामुळं वर कमानीच्या खिडकीतली बंदूक त्याला नेमू शकत नव्हती. परंतु रघुबामणाला कड निघाला नाही. त्यानं अंधारात एक गोळी झाडली आणि मग मात्र गावाला प्रकार उमगला. दरोडा आला हा एकच बभरा सर्वत्र झाला आणि हिंमतवाली माणसं मिळेल त्या हात्यार घेऊन बामणाच्या वाड्याकडे धावली. पहिली गोळी कडाडताच फकीरा ओरडला, मशाली विजवा. क्षणात सर्वत्र अंधार दाटला आणि मुरा ओरडला, गावाला गोफणे जोडा, हाणा. घोड्यावरून आणलेले वारण्याच्या वाळवंटातील गोटे गल्लीनं गडगडू लागले. पुढून येणारी माणसं पटापट पडू लागली. परंतु लवकरच दगड संपले. फकीराची माणसं दगड चाचपू लागली आणि पिरा फकीराला म्हणाला, दाजी दगड सरलं तर गाव मागं सरत नाही. साऱ्या गल्ल्या भरल्यात माणसाने. मग हत्यार काढा. फकीरा म्हणाला, आता गई करू नका. दिसल त्याला कापीत काढा आणि नदीवर चला. पांगू नका. एका जीवानं लढत मोरवा. हे ऐकताच सावळानी, चिंचणीकर, पिरा, साजूरकर, निळू, तायनू, भीमा, मुरा ही बेडर माणसं पिसाड झाली आणि त्यांनी गल्ल्या दाबून वाट काढली. दरोडा मारून काढला म्हणून गावानं निश्वास टाकला. बामण बंदूक घेऊन खाली आला. कैकाने स्वतःची पाठ थोपटली. उद्या गावाला सरकार इनाम देणार असा विचार कित्येकाच्या डोक्यात नाचू लागला. कोणी अंतरुणावर टेकलं. हळूहळू सामसूम झाली. परंतु नदीकाठी फकीरा वेडावला होता. पराजयाची आग त्याचं हृदय जाळीत होती. प्रत्येक माणूस कुडत होता, चरफडत होता. फकीरा आवेगानं म्हणाला, हां बोला, काय करायचं? दरवाजाला छाती लावून जीव घेऊन आम्ही पळ काढला. जनंभर पळतोय आणि मरण मागणं हात धुवून लागलं. आम्ही कुठवर पळायचं? मागं पळण्यापरास मोरं मरणाच्या खाईत पडून मरावं. पळताना येणारं मरण वाईट. असं नरकात जातं माणूस. मरण सारेच येणार, सारेच मरणार. पण मरणात बी डावं उजवं असतं. कुत्र्याच्या मौतीनं मरणारा माणूस मेलं आणि काय आणि जगलं काय सारखंच. जर पळून जायचं असेल तर ही हात्यारं आत्ताच हातं वारणा आईच्या भोऱ्यात जाळूया. त्याची राख कपाळाला लावू आणि सरळ सरकारला शरण जाऊया. जगूया मग. हात्यारं वागवायचा आमासनी हक्क नाही. मग काय करायचं? मुरा म्हणाला. गावानं भलताच नेट धरला. नशीब वाट तरी झाली आणि सरी सलामत बाहेर आलो. सलामत? फकीरा तरकटला. आम्ही कवाच सलामत नव्हतो. आईच्या पोटातनं बाहेर आल्यापासनं नवं, आईच्या पोटात होतो तवापासनं रक्ताचं घोट घेतोय, लढतोय. आम्ही कवाच सलामत नव्हतो. सांजीरबाच्या माळाला माझा बाप कटून मेला. तवापासनं एक दिवस एक घडी मला सुखाची लाभली नाही. मी वैर्यानं ती लाभू दिली नाही. विचारात या सावळा नानाला. सर्व काही शांत होतं. फकीरा बोलत होता. नव्हे त्या दमगीर माणसांवर निखारे वर्षावित होता आणि ती पेटती माणसं हळूहळू फुलत होती. वारणाकाठ पुन्हा तप्त होत होता. थोड्याच वेळात थकवा दूर झाला. वारण्याचं थंड पाणी पिऊन माणसं तरतरी झाली आणि पुन्हा त्यांच्यात झुंजेची ऊब आली. हां चला तर परत. तायनू म्हारोटला म्हणाला, आता झटून दार फोडू नाही तर कटून मरू. चला चला. सर्वच बोलले नि पिरा कुऱ्हाड ठोकून गरजला, शेका हलगी, ओटा. आता जर बेडस गावाला पाठ द्यावीन तर बापाचं नाव सांगणार नाही. सावळा गुरगुरला आणि सर्वत्र चेवाला. टक्कर घेऊन मरण्याची उर्मी सर्वाच्या अंगात संचारली आणि पुन्हा हलगी शेकली. पुन्हा वाळवंटाचे दगड पोत्यात भरले आणि तलवारी सज्ज झाल्या. क्षणात पुन्हा हलगीचा कडकडाट झाला. पुन्हा दुप्पट जोरानं शिंग खेकळलं आणि 10 दिशा दणाणून गेल्या. पळून गेलेले दरोडेखोर पुन्हा माणसं जमवून आता निर्वाणीची झुंज देण्यासाठी आले. कदाचित त्यांनी पुन्हा दुप्पट माणसं आणली असतील आणि ते मुळीच हटणार नाहीत. उलट आम्ही सरकारकडे फुकट काय म्हणून मरायचं असा विचार कैकाने बोलून दाखवला. खजिना सरकारचा, राखणदार बामण नि लुटणारे चोर. मग आम्ही का मरायचं
असा पोक्त विचार करून गाव स्वस्त बसलं. धडाडीची माणसं पहिल्या उमाळीनं उठली खरी, पण दुसरं कोणीच येत नाही असं पाहताच त्याने पाय काढता घेतला आणि फकीरा रघुबामणाच्या वाड्यापुढं आला. बंदुकीच्या आटोक्याबाहेर स्वतःची माणसं उभी करून त्यानं नाकी दाबली. गल्ल्या रोखल्या आणि पिरा मुरा तायनू घमा साधू यांना घेऊन तो दाराला भिडला. बामणाची बंदूक त्यांच्या डोकीवरून गोळ्या झुगारीत होती आणि फकीरा दरवाजा फोडण्याचा विचार करीत होता. सर्वत्र दंगल सुरू होती. एकाएकी पिराला सुचलं आणि तो समोरचे चिरे उचलून दारावर घालू लागला. त्याचा तो पिसाटपणा बळीच्या अंगात शिरला. मग सारीच बलवान माणसं पुढं आली आणि त्याने मोठमोठे दगड घालून तो प्रचंड दरवाजा मोडून काढला. खिडकीतून तोंड काढून गोळ्या झाडणारी बंदूक उलटण्यापूर्वीच हत्यारांनी वाड्याचा चौक भरला. मुरा, बळी, खमांडी यांनी परसदार फोडून बंदूक हेसकली होती. हातची बंदूक जाताच रघुबामण अंधारात गडप झाल्यामुळं मुरा बेचैन होऊन त्याला शोध येत होता. फकीरा चौकात आला तेव्हा बामणाचा प्रतिकार संपूर्ण मोडून पडला होता. वाड्यात अंधार होता. बाहेरची शांतता प्रस्थापित करून मशाल वाड्यात येताच रघुबामण एका खोलीपुढं तलवार घेऊन उभा असलेला दिसला. आपली मुलं, बायका, तरुण मुली यांना एका खोलीत बंद करून तो एकटाच त्यांच्या आबरूचं रक्षण करण्यासाठी उभा होता. त्याला पाहताच फकीरा म्हणाला, कोण आहे त्यो? मी हाय वाड्याचा मालक. रघुबामण तीक्ष्ण स्वरात म्हणाला. रघुनाथ बामण. बराच जीव धरलाय. फकीरा म्हणाला, आज ह्या वाड्याचा मालक मी आहे. खजिना कुठं आहे? वाट सोडून बाजूला हो. मी बाजूला सरणार नाही. रघुबामण पिसाट होऊन ओरडला आणि कोणाला पुढे येऊ देणार नाही असं म्हणून त्यानं हातातली तलवार झाडली. पोलादी पात्याला जोराचा हिसका बसून ते हात्यावर थरारलं. फकीरा एकदम पेटला. हा बामण आपल्याला भीती घालीत आहे, आपल्या पुढं तलवार हसरीत आहे असं वाटून फकीरा उचलून पुढं धावला. कमरेची तलवार खासकन उडून तो म्हणाला, तलवारीला मी डरणार नाही आणि खजिना लुटण्या वाचून सरणार नाही. माझी वाट सोड. तो मरावं असं मला वाटत नाही. पण त्याला मरावं असं वाटतंय ना व? ताईनू फुडवून म्हणाला आणि त्याला अडवून फकीरा खेकसला. कुठं आहे खजिना? तिकडे आहे, तुमच्या पाठीमागच्या खोलीत. बामणी तितक्याच जोरात खेकसला. फकीराला आश्चर्य वाटलं. खजिना माझ्याजवळ असून हा त्या खोलीपुढं का उभा आहे? त्या खोलीत काहीतरी नक्कीच असावं असं उठून फकीरानं विचारलं, तू तिथं का रे उभा? या खोलीत माझी बायका मुलं आहेत, बामण म्हणाला आणि फकीराला त्याचा राग आला. तो 2 पावलं पुढं जाऊन म्हणाला, बामणा, तूच तेवढा बायका पोराचा आहेस आणि आम्ही काय जोगतं पडले ती? चल उघड ते दार. फकीराचा आवाज वाड्यात घुमला आणि त्या खोलीचं दार खाडकन उघडलं गेलं. रघुबामणाची बायको, भावजे व 2 तरुण मुली अशा 4 समोर येऊन उभ्या राहिल्या. रघुची पत्नी हात जोडून म्हणाली, बाबा, हा वाडा धुवून घेऊन जा, परंतु ह्या 2 मुलीची लग्न झालेली नाहीत. मी पदर पसरून भीक मागते, आमची आबरू. असं म्हणून त्या सर्व स्त्रिया आपापल्या अंगावरचे दागिने उतरून ठेवू लागल्या. तो प्रकार पाहून फकीराला भडभडून आला. तो म्हणाला, आई थांब, मी खजिनाने येणार आहे. तुम्हासनी ओरबाडे मी आलो नाही, कारण आबरू खाऊन उपाशी माणसं जगत नसत्यात. जावा आपापल्या घरात बसा. एवढ्यात खजिन्याच्या खोलीतून पिरा आला आणि म्हणाला, लोखंडी तिजोरी आहे, किल्ली नाही. किल्ली नाही असं ऐकताच फकीरानं रघुकडं पाहिलं आणि तो चटकन म्हणाला, किल्ली कोल्हापूरला असते. असं? फकीरा म्हणाला, मग असं करा, ती तिजोरी तशीच उचला आणि निघा. दांडगं दुढायती आहे, सावळा म्हणाला. आणि मग फकीरा विचार करून म्हणाला, माणसं घेऊन जा आणि गावच्या वडार सुटकेसकट आणा, चला. सावळा, मुरा, बळी हे गावात गेले आणि वडार घेऊन आले. वडारानं आपल्या प्रचंड सुटकीचे घाव घालून तिजोरीचा बोकणा पाडला. 50,000 रुपयांचा ढीग लावला. रघुबामणाच्या वाड्यात त्यांच्यासमोर फकीराने ती तिजोरी फोडली आणि वडाऱ्याची मजुरी चुकवून 50,000 रुपये पोत्यात भरून बेडसगाव सोडलं. वारणीला नमस्कार करून सर्व लोक एका माळाला लागले होते. पुष्कळ चालून आल्यानंतर फकीरा थांबला. त्यानं ती सर्व रक्कम वाटून देण्याची सूचना केली. वाटण्या करण्यापूर्वी आपल्या गावच्या गोरगरिबांना मदत म्हणून 2 भाग काढून ते मांगवाड्यात व दुसरा महारवाड्यात देण्याचे ठरवून उरलेली रक्कम सारखी वाटून दिली आणि मग आपापली रक्कम कमरेला लावून ते सर्व वाटेगावची वाट चालू लागले. गबऱ्या फकीराला घेऊन मोराप्रमाणे डुलत निघाला होता आणि आता पुढं काय होणार याचा विचार करण्याऐवजी आपली पोरंबाळं काही दिवस सुखानं जगतील याचाच ते विचार करीत होते. परंतु त्याचवेळी
रघुबामण आपल्या घोड्यावर बसून कोल्हापूरचा मार्ग कापीत निघाला होता. खजिना लुटला ही खबर सरकारात कधी एकदाची देतो असं त्याला झालं होतं. तो नाक फेंदारून घोड्याला सारखी टाच मारीत होता. मित्रांनो, तत्कालीन परिस्थितीमध्ये समाज जीवनाचं अत्यंत विदारक असेल, वास्तव असेल, जळजळीत असेल, मात्र सत्य मांडण्याचा प्रयत्न अण्णाभाऊंच्या लेखणीतून आपल्याला झालेला दिसतो. आणि म्हणूनच ही फकीरा कादंबरी सर्वच बाबतीत एका उंचीवर घेऊन जाते. माणूस प्राप्त परिस्थितीमध्ये सुद्धा संस्कार विसरत नाही आणि विकृती त्याला स्पर्श करत नाही. हा केवळ साहित्याचाच प्रभाव नव्हता, तर तत्कालीन समाज जीवनावरती असणारा हा सारा संस्कार होता. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगतो, तो जपण्याचा प्रयत्न करतो, तो सुद्धा कादंबरीमध्ये कथेच्या रूपाने वास्तवाचं चित्र स्पष्ट करताना अण्णाभाऊंनी मांडलेलं आहे. आणि त्यामुळं फकीराचं ते एक वाड्यातलं कृत्य आपल्याला आणखीन फकीराच्या जवळ जायला प्रेरित करतं. आज आपण थांबतो आहोत. नमस्कार. जय भारत.